टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2018 या परीक्षेमधील हे गणित आहे. 90 ते 180 अंकांची सरासरी 80 ते 160 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. त्यांचं म्हणणं की या येथून इथपर्यंत सरासरी आणि येथून इथपर्यंत सरासरी याच्यातला फरक किती आहे तो विचारला आपल्याला. तर पहा, जेव्हा संख्या क्रमागत असतात म्हणजे क्रमवार 90 ते 180 म्हणजे सर्व संख्या आल्या, जोपर्यंत त्याने काय असा विशिष्ट उल्लेख केला नाही तोपर्यंत त्या सर्वच्या सर्व संख्या असतात असं गृहीत धरायचं. 80 ते 60 अंकांच्या सरासरीपेक्षा किती जास्त आहे. आता पहा कसं असतं, जेव्हा संख्या क्रमागत असतात, कशा असतात क्रमागत, तेव्हा त्यांची सरासरी ही किती असते, तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांच्या बेरजेच्या निम्मे असते सरासरी. म्हणजे कसं, समजा 1 ते 10 संख्या आहेत, याची आपण सरासरी काढली तर आपण आता सरासरी 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची सरासरी काढा म्हणले. आता आपण काय करू शकतो, 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज करू शकतो. कशी, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि यांच्या सर्वांची बेरीज करायची आणि त्याला 10 ने भागायचं. म्हणजे 2 1 3 3 3 6 6 4 10 10 5 15 6 21 7 28 8 36 55 55 10 ने भागलं उत्तर किती येणार आहे, 5.5 उत्तर येणार. आणि 1 ते 10 पर्यंतची जी सरासरी आहे ती किती आली, 5.5 आली. आणि आपण जर असं केलं, 10 आणि 1 ची बेरीज केली आणि त्या 2 ने भागलं तर उत्तर तेच येतं, 11/2 म्हणजे 5.5 आलं. म्हणजे ज्या वेळेस, हे नेहमी नाही बरं का, फक्त क्रमागत संख्या सर्व असतील, म्हणजे सर्व विषम असतील, सर्व विषम कशा असू द्या, सर्वच्या सर्व संख्या क्रमागत पाहिजेत. कशा पाहिजेत, क्रमागत. त्या संख्या क्रमवार पाहिजेत. त्यावेळेस जर सर्व संख्या क्रमागत असतील तर सरासरी कशी असते, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायची, त्या दोन्ही भागायचं. म्हणजे 90 ते 180 पर्यंतच्या संख्यांची सरासरी बरोबर 90 अधिक 180 भागिले 2. म्हणजे 90 आणि 180 यांची बेरीज करायची, त्याला दोन्ही भागायचं. उत्तर आले 270 भागिले 2, उत्तर आले 135. म्हणजे 90 पासून ते 100 पर्यंतच्या आपण सर्व संख्यांची बेरीज केली आणि त्याला 2 ने भागलं तर उत्तर 135 येईल. आता 80 ते 160 80 ते 160 पर्यंतच्या अंकांची सरासरी बरोबर. आता पहा, यांची सरासरी किती होणार, 80 अधिक 160 छेद 2 240 छेद 2, उत्तर आलं 120. म्हणजे 80 ते 160 ची आपण सरासरी काढली तर ते 120 येणार. ही 135 झाली. जो आतला फरक किती बघा बरे, 135 वजा 120, उत्तर आलं 15. 15 ने जास्त आहे. म्हणजे अंकांच्या सरासरीपेक्षा किती नाही तर 15 ने जास्त आहे. उत्तर काय आलं, 15 ने जास्त. म्हणजे पर्याय सी पर्याय आलेचा. पहा, ज्यावेळेस संख्या ह्या क्रमवार असतात, कशा असतात क्रमवार, त्यावेळेस सरासरी कशी काढायची, पहिली संख्या आणि शेवट संख्या त्यांना काय करायचं, 2 ने भागायचं. मग ती काय त्यांची सरासरी येते.